कधी न थांबणारी, सतत धावणारी पण सुरक्षित शहर अशी मुंबईची ओळख. त्याच मुंबईत एक अनपेक्षित आणि धक्कादायक थरार नाट्य घडलं. मुंबईत असं काही घडू शकतं याची कल्पनाही कुणी केली नसेल. पवईमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवण्यात आलं. मग त्या मुलांची सुटका झाली आणि ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचं एन्काउंटरही झालं. ही झाली बातमी, पण त्यावेळी प्रत्यक्ष काय घडलं याचे मिनिट टू मिनिट डिटेल्स आता बाहेर आले. रोहित आर्यानं हा प्लॅन आधीपासूनच आखला होता असं आता समोर येत आहे. त्यासाठी त्यानं स्टुडिओमध्ये पूर्वतयारी करून ठेवली होती. या संदर्भातला सगळा तपशील आता बाहेर आलाय. स्टुडिओमध्ये नेमकं काय घडत होतं हे लहान मुलांनी सांगितलंय. या थरार नाट्याचे पोलिसांबरोबरच आणखी 2 हिरो होते. एक म्हणजे 86 वर्षांच्या मंगल पाटणकर नावाच्या आजी आणि दुसरा रोहित आर्याला असिस्ट करणारा रोहन आहेर. त्याचवेळी रोहित आर्याचं दीपक केसरकर, दादा भुसे आणि एकनाथ शिंदेशी कनेक्शन समोर आलंय. पाहूया यावरचाच आमचा स्पेशल शो, एक एन्काउंटर आणि 9 कॅरेक्टर्स. रोहित आर्याच्या डोक्यात एक पिक्चर होता की त्याला खरंच काहीतरी भलतंच घडवायचं होतं. पण त्यासाठी त्यानं एक प्लॉट रचला होता. पिक्चरची स्टोरी होती लहान मुलांचं डे केअर सेंटर असतं. लहान मुलं त्या डे केअर मध्ये रोज येतात. ती लहान मुलंच एक दिवस क्रांती घडवतात आणि भ्रष्टाचाराशी लढायला बाहेर पडतात. हीच स्टोरी सांगून रोहित आर्यानं काही प्रोडक्शन असिस्टंट, काही अभिनेत्यांना पवईच्या RA स्टुडिओमध्ये बोलावलं होतं आणि त्या सिनेमासाठीच रोहितनं 50 ते 60 मुलांमधून 17 मुलं शॉर्टलिस्ट केली होती. ही मुलं रोहितनं कुठून निवडली तर रोहित आर्यानं स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम राबवला होता. त्यासाठी काही शॉर्ट फिल्म्स त्यानं केल्या होत्या. त्यामुळे त्यानं महाराष्ट्रातल्या विविध शाळांमधून मुलं गोळा केली. महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, नांदेड, मुंबईतून मुलांना निवडण्यात आलं. रोहित आर्यानंच पवईच्या RA स्टुडिओचं लोकेशन शोधलं. खरं तर 29 तारखेपर्यंतच स्टुडिओ वापरायचा असं ठरलं होतं. पण रोहित आर्यानं स्टुडिओ मालकाकडे आणखी एक दिवस स्टुडिओ वाढवून देण्यासाठी फोन केला. हाच तो दिवस 30 ऑक्टोबर. काहीतरी डेंजर घडवायचंय असा प्लॅन रोहितच्या डोक्यात आधीपासूनच शिजत होता. त्याची पूर्वतयारी रोहितनं केली होती. प्रोडक्शनच्या रोहित आहेरला रोहितनं सकाळी एक मेसेज केला. त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं, येताना 5 लिटर पेट्रोल आणि फटाके घेऊन ये. मात्र लहान मुलांच्या शूटिंग वेळी कुठलेही ज्वलनशील पदार्थ वापरले जात नाहीत. त्यामुळे रोहननं पेट्रोल आणायला नकार दिला. रोहन काही फटाके घेऊन स्टुडिओमध्ये पोहोचला. रोहितनं काही दिवसांपूर्वी स्टुडिओला आतून लॉक लावण्यासाठी कुलूप आणलं होतं. शूटिंगमध्ये कुलूप लावल्याचा एक शॉट घ्यायचा आहे असं रोहितनं सांगितलं होतं. एवढंच नव्हे तर स्टुडिओचा दरवाजा पक्का बसावा, तो सहजासहजी उघडता येऊ नये म्हणून दरवाजाला वेल्डिंगही करून घेतलं होतं. स्टुडिओमध्ये बाहेरून कुणी आत शिरतंय का हे पाहण्यासाठी रोहितनं CCTV सुद्धा स्वतःच्या खर्चानं लावून घेतले होते. बाहेरून कुणी स्टुडिओत येतंय का हे रोहित सतत फोनवरून तपासत राहायचा. रोहितनं स्टुडिओमधली खिडकी बंद करण्यासाठी आधी तार लावली होती. मग खिडकी सुद्धा आतून घट्ट लावून घेतली. रोहित आर्याला असिस्ट करणाऱ्या रोहन आहेर यांना त्याच वेळी थोडी शंका आली आणि त्यांनी पालकांना सतर्क राहायला सांगितलं. मात्र रोहित इतक्या टोकाला जाईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. या डेंजर प्लॅनची पूर्वतयारी करून झाल्यावर तो 30 ऑक्टोबरचा दिवस उजाडला. 30 ऑक्टोबरला सकाळी 9:30 ते 10च्या सुमाराला 17 मुलं स्टुडिओमध्ये आली. 30 ऑक्टोबरला सकाळपासूनच रोहित चिडचिड आणि आरडाओरडा करत होता. मुलं आल्यावर रोहितनं मुलांचे 3 ग्रुप केले. स्टुडिओ ग्रुप, रिटर्न ग्रुप आणि एक्झिट ग्रुप. एक्झिट ग्रुपला सांगितलं तुमचं काम झालंय. रिटर्न ग्रुपला स्टुडिओच्या वरच्या भागात बसवलं. तर स्टुडिओ ग्रुप मधल्या मुलांना रोहितनं त्याच्या सोबत ठेवलं. वरच्या भागात बसवलेल्या मुलांना रोहितनं बाहेरून बंद केलं. मुलांना सांगितलं तुम्हाला किडनॅप करणार आहे असा सीन सुरू आहे. करून 1-2-3 वाजेपर्यंत आम्हाला आमचे ट्रायल शूट वगैरे घेतले. मग थोड्या वेळानंतर त्यांनी 3 ग्रुप केलेले, एक्झिट ग्रुप, स्टुडिओ ग्रुप आणि रिटर्न ग्रुप. आणि एक्झिट ग्रुपवाल्यांना त्यांनी सांगितलं कालच तुमचं संपलं, त्यामुळे ते आपापल्या गावी गेले एक्झिट ग्रुप. आणि आम्ही राहिलो स्टुडिओ आणि रिटर्न. स्टुडिओवाल्यांना त्यांनी खाली बसवलं होतं
आणि रिटर्नवाल्यांना म्हणजे आम्हाला वरती बसवलं होतं. 30 ऑक्टोबरला दुपारचा 1:30 वाजला होता. मुलं अजून जेवणासाठी बाहेर का आली नाहीत म्हणून पालक स्टुडिओच्या बाहेर जमा झाले. तोपर्यंत रोहितनं त्याचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि मुलांच्या पालकांना पाठवला होता. मैं रोहित आर्या. सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है. मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है. और मेरे कुछ सवाल है. मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है. लेकिन मुझे ये जवाब चाहिए. मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए. ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है. कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं. इमोरल तो बिल्कुल भी नहीं है. सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है. ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है. लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला हूँ. अगर जिंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर. इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो. जस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ. मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ, बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे, ट्रॉमाटाइज डेफिनेटली होंगे. उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं. उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए, उसका जिम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं, जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है. मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा. मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ और भी लोग हैं. कई सारे लोगों को ये परेशानियाँ हैं और ये मैं सोल्यूशन देने वाला हूँ सिर्फ बातें करके. प्लीज़ डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी. हा व्हिडिओ पाहून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. या 17 मुलांचे पालक स्टुडिओ बाहेर जमले आणि रडायला लागले. इकडे रोहितनं त्याच्याकडची गन लहान मुलांना दाखवली. रोहित एकेका लहान मुलाला बोलवायचा आणि त्यांच्या पालकांना फोन लावायचा. मुलं फोनवर पालकांना सांगायची, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवायचं असेल तर पैसे घेऊन या. आणि थोडा वेळ त्यांनी डोर उघडा ठेवला. परत अचानकच त्यांनी डोर बंद केला. सगळं बंद केलं जे काय असेल तर. आणि मग आम्हाला वाटलं कुठला तरी सीन सुरू आहे, आवाज होत असेल आमचा म्हणून केला. पण मग थोड्या वेळानंतर आमच्या पॅरेंट्सचा जोरजोरात रडण्याचा खालून आवाज आला खिडकीतून. मग माझी आजी तिथे होते, तिने माझ्या आईला फोन केला. त्यामुळे आम्हाला कळालं काय सुरू आहे ते. मग हळूहळू माझ्या आजीने आम्हा सगळ्यांना वाचवलं. ज्यांनी किडनॅप केले ते काका काय तुम्हाला काय बोलत होते, काय सांगत होते? त्यांनी पॅरेंट्सला फोन लावून सांगितलेलं की आम्हाला त्यांनी सांगायला लावलं की आम्हाला घेऊन जावा. फक्त त्यांनी पैशाची मागणी केली होती. तुम्हाला काय ओरडले वगैरे, तुम्हाला काय धमकवलं? आम्ही जरा जास्ती बोललो की मारायचं आम्हाला. आम्ही वरती बसलो होतो ना, आम्ही विचारायला लागलो ना आमचं डोर लॉक आहे, तर त्यांनी बोलले की सीन सुरू आहे तसा, तुम्हाला किडनॅप केला असा सीन सुरू आहे. पण परत त्यांनी एकेकाला बोलवून पॅरेंट्सला फोन करून मला वाचवा असं बोलायला सांगितलं. तेव्हा आम्हाला रिअल कळालं. रोहित आर्याबरोबर स्टुडिओत अडकली होती 17 लहान मुलं. प्रोडक्शनसाठी मदत करणारा रोहन आहेर आणि एका मुलीची कोल्हापूरहून आलेली आजी. रोहितनं एक प्लॅन केला. रोहितच्या जवळ काही लहान मुलं बसली होती. रोहितनं त्या मुलांच्या आजूबाजूला एक कापड पसरलं. रबर सोल्युशननं तात्पुरती आग लावता येते. रोहितनं ते रबर सोल्युशन कपड्यावर ओतलं. पुढे रोहित काहीतरी भयंकर घडवून आणणार होता. तेव्हा बाहेर पालकांची काळजी वाढत होती आणि कुणीतरी पोलिसांना फोनही केला होता. इकडे पवई पोलीस स्टेशनमध्ये फोन वाजला. फोनवरून अज्ञात व्यक्ती सांगत होती, पवईच्या महावीर क्लासिक स्टुडिओमध्ये कुणीतरी लहान मुलांना ओलीस ठेवलाय. काय घडू शकतं याचं गांभीर्य पोलिसांच्या लक्षात येताच पवई पोलीस तातडीनं ऍक्शन मोडमध्ये आले. पोलिसांचा मोठा फौजफाटा पवईच्या महावीर क्लासिक इमारतीच्या खाली पोहोचला आणि सुरू झाली एक मोहीम. एकाही लहान मुलाला इजा न होता मुलांची सुटका करायची होती. पोलिसांनी ऑपरेशन सुरू केलं. पोलिसांनी रोहित आर्याला फोन केला. रोहितच्या मागण्या विचारल्या.
तोपर्यंत दुसरीकडे रोहितच्या बरोबर असलेल्या रोहन आहेरनं काच तोडून ग्रिल वाकवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोहन आहेरला रोहितच्या जवळ जायला सांगितलं. मात्र रोहननं रोहित जवळ जायचा प्रयत्न करताच रोहित आर्यानं त्याच्यावर पेपर स्प्रे मारला. रोहित आर्या लायटर दाखवत म्हणाला, मी हे सगळं पेटून टाकेन. रोहित आर्याकडे बंदूक होती. तो बंदूक दाखवत रोहन आहेरला धमकी देत होता. एकीकडे पोलीस रोहित आर्याशी फोनवरून बोलत होते. रोहित पोलिसांना सांगत होता त्याला दीपक केसरकरांशी बोलायचंय. पोलिसांनी दीपक केसरकरांशी फोन लावून देण्याची तयारी दाखवली. एकीकडे पोलिसांची एक टीम रोहित आर्याशी बोलत होती आणि पोलिसांची दुसरी टीम स्टुडिओमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होती. पोलिसांनी एका उंच शिडीच्या मदतीनं स्टुडिओच्या बाथरूमच्या खिडकीची काच फोडली आणि अखेर पोलीस आतमध्ये घुसले. पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले आणि सर्व गोष्टी केल्यानंतर तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे पालकांचा दबाव होता. पालक खडे घाबरले होते, पोलीस यंत्रणा घाबरली होती की बाबा उद्या ह्याने काय डोके फिरी माथे फिरून काय काम केलं तर 17 मुलं होती त्यामध्ये आणि दोन तीन इतर सिव्हिलियन्स पण होते. त्या 20 लोकांचा जीव गेला असता. त्या परिस्थितीमध्ये पोलिसांनी कुठल्या मार्गाने आत जाता येईल तो मार्ग शोधला. बाथरूमच्या ठिकाणी त्यांनी शिडी लावली. त्यासाठी त्यांनी फायर ब्रिगेडची त्या ठिकाणी मदत घेतली. बाथरूमची खिडकी त्यांनी गॅस कटरनी कापून अमोल वाघमारे आणि ते 2-3 लोक आत गेली. त्यामध्ये आत गेल्यानंतर त्या मुलांची सुटका झाली. महावीर क्लासिक नावाची बिल्डिंग आहे पवई पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये. तिथे काही लहान मुलांना बंधक बनवून ठेवलेलं आहे. या कॉलला आमच्या पवई पोलीस स्टेशनच्या ऑफिसरांनी स्टाफनी तात्काळ प्रतिसाद दिला. इथं QRT आणि BDDS इतरही आमचे स्पेशल युनिट्स बोलावले गेले. ज्या व्यक्तीने बंधक बनवून ठेवलं होतं त्याच्याशी इनिशियली निगोशिएशनसुद्धा केले गेले. यानंतर आमच्या पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी बाथरूममधून फोर्स एंट्री करून या आतील एका सिव्हिल व्यक्तीच्या सहाय्याने सर्व मुलांना सुखरूपपणे त्यांची सुटका केलेली आहे. रोहितनं स्टुडिओतल्या वरच्या भागात ज्या मुलांना डांबून ठेवलं होतं त्या मुलांची पोलिसांनी आधी सुटका केली. त्यावेळी त्या मुलांबरोबर एका मुलीची आजीही होती. पोलिसांनी दरवाजा तोडला. तो दरवाजा आजीला लागला आणि आजी जखमी झाल्या. मात्र बाहेर एवढं सगळं डेंजर नाट्य घडत असताना आतमधल्या छोट्या मुलांना धीर दिला तो या आजींनीच. मी मुलीची शूटिंग होते ना म्हणून गेलेले. रोज यायचे मी. हो 26 तारखेपासून आजपर्यंत येत होते. हे मुलगीचं तेच नाही एकदम दंगा झाला म्हणून आम्ही मला वर बसवले पहिल्या माळ्यावर त्या मुलांना घेऊन सरांनी आणि मग बसलो आम्ही. आणि मग दंगा झाला. या बायका सगळ्या या मुलांच्या आईनं रडत होत्या, हाणून घेत होत्या. मी शंका आली, म्हटलं काहीतरी झाले, काय झालं विचारत मी ते पडदा उघडला आणि बघत होते तर सगळीच रडत होत्या बाहेर त्यांचे आईवडील मुलांची. म्हणून मी फोन केला हिला मुलीला. तिने सांगितलं मला असं असं झालं खाली. आणि पुढे सुरू झाली पोलिसांची प्रत्यक्ष RA स्टुडिओमधील ऍक्शन. काही पोलीस साध्या कपड्यांमध्ये RA स्टुडिओमध्ये घुसले. या पोलिसांमध्ये आघाडीवर होते API अर्थात सहाय्यक पोलीस निरीक्षक. अमोल वाघमारे साध्या कपड्यांमध्ये होते. पोलिसात शिरताच कोण तुम्ही असं रोहित आर्यानं विचारलं. वाघमारेंना पाहताच रोहित बॅगमधून काहीतरी काढू लागला. तेवढ्यात वाघमारेंनी रोहितवर गोळी झाडली. रोहित जखमी झाला आणि पुढे हॉस्पिटलमध्ये नेल्यावर त्याचा मृत्यू झाला. कैसे लगा सर आप? तो अंदर बचाने हम लोग बचाने हम लोग अपनी को लगा क्या? नहीं आपको कैसे हम लोग तो बचाने जा रहा था सब बचाने. खून कैसे लगा? तो कैसे लगा आपको? वो तो लेके जाते होते उसे सर पे लगा? सर से हमारे बड़े साहब से. उस व्यक्ति के पास हथियार था, उसके पास हथियार था. बच्चों को लगा? नहीं बच्चे की नहीं लगा. नहीं सब बचाए. माँ बाप क्या रो रहे हो? नहीं अभी ठीक है उनको मिल गया सब तभी. अमोल वाघमारे हे महाराष्ट्र पोलीस दलातले सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत. अमोल वाघमारे गेल्या महिन्यातच पवई पोलीस स्टेशनमध्ये रुजू झाले. वाघमारे ATS सारख्या विशेष युनिटमध्ये काम करतात. वाघमारेंनी कमांडो प्रशिक्षण घेतलेलं आहे. जोखमीच्या ऑपरेशनमध्ये वाघमारे महत्वाची भूमिका बजावतात. जवळपास 4 तासांनी
पवईतल्या आरे स्टुडिओ मधला थरार अखेर संपला होता. 17 लहान मुलांची सुखरूप सुटका झाली. त्यांच्याबरोबर आजी आणि रोहन आहेर याचीही सुटका झाली. पोलिसांच्या या ऑपरेशनचं कौतुकही झालं. याचा सगळा तपशील पोलिसांनी आपल्याला दिलेला आहे. अतिशय विक्षिप्तपणे ज्या प्रकारे त्यांनी बोलून आणि मुलांना ओलीस धरलं, मी खरोखर पोलिसांचं अभिनंदन करेन की पोलिसांनी नीट ऑपरेशन त्या ठिकाणी केलं आणि त्या ऑपरेशनमध्ये अर्थातच त्याचा मृत्यू झालेला आहे, पण सगळ्या मुलांना सुखरूप पोलिसांनी बाहेर काढलेलं आहे. आता त्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू झालेलं आहे, त्यामुळे संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन झाल्यावरच बाकी गोष्टी सांगता येतात. एक छोटीशी चूक प्रचंड महागात पडू शकली असती. 17 मुलांना ओलीस ठेवल्यानं फक्त त्या 17 मुलांच्या पालकांचाच नव्हे तर त्या सगळ्याच आईबापांच्या काळजाचा ठोका चुकला होता. अख्ख्या मुंबईनं तब्बल 4 तास श्वास रोखून धरला होता. एका भयानक ओलीस नाट्यानंतर आणि 4 तासांच्या थरारानंतर 17 मुलं बाहेर येऊन आईबापाला बिलगली. तेव्हा कुठे अस्वस्थ झालेल्या अख्ख्या मुंबईनं सुटकेचा निश्वास सोडला. रोहित आर्या प्रकरणाला आणखी 2 अँगल आहेत. एक म्हणजे फिल्म इंडस्ट्री आणि दुसरा म्हणजे राजकारण. रोहित आर्या काही शॉर्ट फिल्म करायचा. रोहितनं लहान मुलांना ज्या फिल्मसाठी ऑडिशनला बोलावलं होतं त्याच फिल्मसाठी रोहित आर्यानं अभिनेत्री रुचिता जाधवशी देखील संपर्क केला होता. आपण चित्रपट निर्माते आहोत असं सांगत रोहितनं रुचिताला मेसेज केले होते. त्यांचं व्हॉट्सअप चॅटही आता समोर आलाय. 4 ऑक्टोबरला रोहितनं रुचिताला मेसेज केला, नवीन सिनेमा सुरू करतोय, फ्री असाल तेव्हा कॉल करा. पुन्हा 20 ऑक्टोबरला रोहित आर्यानं रुचिताला शुभ दीपावली असा मेसेज केला. 23 ऑक्टोबरच्या मेसेजमध्ये रोहित म्हणतो 28 किंवा 29 ऑक्टोबरला भेटायला जमेल का. पुन्हा 27 ऑक्टोबरला रोहितनं मेसेज केला, उद्या येताय ना, किती वाजता. आरे स्टुडिओ, महावीर क्लासिक, पवई. मला 4 ऑक्टोबरला त्यांनी व्हॉट्सॲपवर मेसेज केलेला की एका चित्रपटासंदर्भात डिस्कस करायचं आहे, तर आपण बोलू शकतो का. संध्याकाळी 7च्या सुमारास आमचं बोलणं झालं एकमेकांशी आणि त्यांनी मला एक स्टोरी नरेट केली आणि जी स्टोरी त्यांनी नरेट केली तेच केली नरेट जी झाली, म्हणजे जे झालं पवईच्या प्रकरणामध्ये. त्यांनी वेनेसडे या चित्रपटाचं उदाहरण घेतलेलं आणि त्यांनी मला सांगितलेलं की एक इनोसेंट सिव्हिलियन आहे आणि त्याला त्याचं म्हणणं मांडायचं आहे आणि तो हॉस्टेज ठेवतो मुलांना. तर मी त्याला बोललेले की माझा यात, म्हणजे मला का फोन केला, माझा यात काय रोल आहे. तर तो मला बोललेला की एकतर स्कूल टीचर म्हणून, स्कूल टीचर नाही ती शिक्षिका म्हणून ती त्या पोरांना सांभाळते आणि ती पण त्याच्याबरोबर किडनॅप्ड होते, किंवा एक पेरेंट जे त्या किडनॅपरचं म्हणणं बाहेरपर्यंत पोचवते, म्हणजे मीडियाला, ऑफिशियल्सला. तर मी त्याला बोलले ठीक आहे, मी विचार करते. तो मला बोललेला विचार कर तू आणि मला भेटायला ये, कारण का कमर्शियल्स पण डिस्कस करायचे होते. आणि तो असं काय बोललेला जिकडे मला वाटलेलं की अरे खरंच जेन्युइनली याला पिक्चर तयार करायचा आहे. आता रोहितच्या स्टोरीचा दुसरा महत्वाचा अँगल म्हणजे राजकारण. रोहित, दीपक केसरकर, दादा भुसे, एकनाथ शिंदे यांचे नेमके संबंध काय होते ते जाणून घेण्याआधी रोहित आर्या कोण हे जाणून घ्यायला हवं. रोहित आर्या सध्या चेंबूरमध्ये राहत होता, मात्र तो मूळचा पुण्याचा. त्याचे आई वडील कोथरूडमध्ये राहतात. रोहितचं मूळ आडनाव हरोळीकर, मात्र फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी रोहितनं स्वतःचं आडनाव आर्या करून घेतल्याची माहिती आहे. रोहित आर्या हा गँगस्टर हाजी मस्तान यांच्या मुलाचा मित्र. दोघांनी मिळून पुण्यात बांधकाम व्यवसाय सुरू केल्याची माहिती आहे. कोथरूड, बाणेर आणि हिंजवडी परिसरात त्यांनी काही मोठे प्रकल्प हाती घेतले होते. रोहित आणि त्याचे सहकारी पुणे महापालिका निवडणुकीसाठी काही इच्छुक उमेदवारांना मदत करत असल्याची देखील माहिती आहे. रोहित आर्याचा पुण्यात राजकीय आणि व्यावसायिक प्रभाव वाढत होता अशी देखील चर्चा आहे. रोहित वर्षभरापूर्वी पुण्यातल्या ज्या सोसायटीत राहत होता तिथल्या लोकांचं रोहितबद्दल काय म्हणणं आहे तेही जाणून घेऊया. मुंबईमध्ये काल एक घटना घडली जिकडे एक रोहित आर्या नावाच्या माणसाने 14 ते 17 वयोगटातल्या मुलांना वेठीस धरून ठेवलेलं होतं आणि त्याचं कारण नेमकं काय.
कारण फक्त इतकंच होतं की त्याच्या ज्या काही मागण्या आहेत ते त्याला पूर्ण करून घ्यायच्या होत्या शासनाकडनं, त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं. पण त्यानंतर पोलिसांच्या चकमकीत त्याचा मृत्यू झाला, कारण त्याच्या छातीवरती गोळी लागली. मात्र आता त्याचं पुणे कनेक्शन समोर आले, ते म्हणजे पुण्यातील त्याचं वास्तव्य. तर मी आत्ता एका अशा सोसायटीमध्ये आलेली आहे, पुण्यातील कर्वेनगरमध्ये ही सोसायटी आहे. या पुण्यातील कर्वेनगरमध्ये असलेल्या अमेय अपार्टमेंटमध्ये तो काही दिवसांसाठी, काही महिन्यांसाठी खरं तर राहत होता. पण वर्षभरापूर्वी याच अमेय सोसायटीमधून त्यांनी इकडचं वास्तव्य सोडलं आणि तो मुंबईला शिफ्ट झाला. राहायला इथं होतं रेंटनी, परंतु संपर्क असं कधी आला नाही. कारण नॉर्मली आपण ज्यावेळेस राहत असतो बरोबर, तर जे रेंटनी वगैरे आता त्यांच्याविषयी जास्त बोलणं होत नाही. पण बरोबर, प्रत्येकजण कामाच्या ह्याच्यात बिझी असतो. मला ऑफिसला जायला लागतं. तर तुम्ही किती वर्ष झाले राहता इथे? आम्हाला इथे 2017-18 पासून खूप वर्ष. पण नॉर्मल फक्त जेव्हा खाली जिना उतरताना पाहिजे तर शांत व्यक्ती होते, बाकी बोलणं असं कधी झालं नाही. रोहित आर्याचे काही पैसे सरकारकडे थकीत होते. त्या पैशांसाठी रोहित आर्यानं पुण्यात आंदोलन केलं होतं. त्यावेळी त्याला चक्कर आली होती. त्यावेळचा रोहित आर्याच्या पत्नीचा व्हिडिओ देखील आता समोर आला. समजत नाहीये. आज 1 महिना झाला त्याला उपोषण करताना. लास्ट टाइम मंत्रालयात पाडला होता, त्याच्यानंतर मंत्री महोदय त्याच्याकडे गेले होते, घरी गेले होते, आश्वासन दिलं की आम्ही करू तुमचं सगळं, जे काय तुम्ही प्रोजेक्ट केलंय तुमचं रिकग्नेशन करू, तुमचं आहे, तुमचा प्रोजेक्ट आहे, आम्ही करू. पण काहीच ते करत नाहीये. रोहित आर्यानं माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम केला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रोहित आर्याचं कौतुक केलं होतं. या प्रकल्पाची जे संकल्पना आणि जे संचालक आहेत ते रोहित आर्या, अंजली आर्या, सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी खरं म्हणजे आजच्या या मला माहीत नव्हतं एवढा, मगाशी केसरकर जेव्हा म्हणाले की कार्यक्रमाला जायचे, पण 64,000 शाळांचे विद्यार्थी किती लाख आणले एकत्र? 38 लाख विद्यार्थी या मोहिमेमध्ये एकत्र आले आहेत. गेल्या वर्षी रोहित आर्यानं पुण्यात 12 दिवस उपोषण केल्याची माहिती आहे. तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात उपोषण करण्यात आलं. माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत स्वच्छता मॉनिटरचं डिझाईन रोहित आर्यानं केल्याची माहिती आहे. सरकारनं डिझाईन वापरलं, पण 2 कोटी रुपये थकवल्याचा रोहितचा आरोप होता. आत्महत्येची ही धमकी रोहित आर्यानं दिली आणि त्यासाठी केसरकरांना जबाबदार धरायला सांगितलं. केसरकरांचे सचिव मंगेश शिंदे, आयुक्त मांढरे, समीर सावंत, तुषार महाजन यांचीही नावं घेतली. रोहित आर्याचा 4,49,00,000 सरकारला प्रस्ताव होता. रोहित आर्याच्या प्रस्तावावर मंत्र्यांचं देखील नोटिंग आहे. दीपक केसरकरांनी रोहित आर्याला वैयक्तिक धनादेश दिले होते. पण अधिकाऱ्यांनी ते बजेट मला दिलं नाही. त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे एक काहीतरी वेगळंच स्वच्छता अभियान राबवलं, स्वच्छता मॉनिटर या नावाखाली. त्याच्यावर ऑब्व्हियसली मी ऑब्जेक्शन घेतली, कारण चुकीच्या शाळा विजेत्या झाल्या, ज्यांनी चांगलं काम केलं होतं त्या विजेत्या झाल्या नाही. ऑब्जेक्शन मी घेतलं. त्यानंतर मंत्री महोदय मला म्हणाले की आपण 2024 मध्ये हे जे बजेट आहे हे 2024 मध्ये आम्ही तुम्हाला देऊ आणि त्याच्यात तुम्ही हा प्रोजेक्ट राबवा. रोहित आर्यानं निधीसाठी योग्य माहिती दिली नाही असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं म्हणणं आहे. तर रोहितचा जो काही थकीत निधी असेल तो त्याच्या कुटुंबियांना देण्याची तयारी माजी शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी दाखवली आहे. 14 सप्टेंबर 2022 रोजी एक निवेदन शासनाला प्राप्त झालेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की शासनाचं कोणताही प्रकल्प, कोणतीही योजना राबविण्याच्या संदर्भामध्ये एक विहित कार्यपद्धती आहे. या संदर्भामध्ये असं कुठलीही प्रक्रिया रोहित आर्या यांच्या या संस्थेच्या संदर्भामध्ये दिसून येत नाही. त्यांचं बिल घ्यायला उशीर होतो म्हणून थोडीशी व्यक्तिगत मदत मी त्यांना केलेली होती. ती काय खूप मोठी मदत नाही, परंतु जी व्यक्ती एवढ्या सहानुभूतीने आपल्याशी वागते त्यांच्याबद्दल त्यांनी सुद्धा व्यवस्थित वागलं पाहिजे असं माझं मत होतं. परंतु आता ते गेले, त्याचं खूप दुःख आहे. त्यांना जी काय देय रक्कम असेल ती त्यांच्या कुटुंबियांना मिळण्यासाठी जी काय मदत करायला लागेल शासनाच्या स्तरावरती मी त्यांना करेन. तुम्ही
रोहित आर्यावरून आणि त्याच्या एन्काउंटरवरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 17 लहान मुलांना ओलीस ठेवणारा रोहित दहशतवादीच होता आणि या माथेफिरूचं एन्काउंटर योग्यच असं शिंदे गटाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. मला असं वाटतं की पोलिसांनी त्यांची भूमिका ज्या पद्धतीनं आहे ती बजावलेली आहे आणि जर कोण कोर्टामध्ये गेलं तर त्याच्यामध्ये कोर्टामध्ये निर्णय होतील ना, त्याच्यावर जास्त मी बोलणं योग्य नाही. पण मला असं तुम्हाला देखील असं सगळ्यांना वाटत असेल की 19 लोकांना जाळून टाकण्याची धमकी, तो कॉन्ट्रॅक्टर नाही, तो कदाचित मला असं वाटतं की दहशतवादीच होता, पण अशा पद्धतीची धमकी देऊ शकतो आणि त्यावेळी काय पोलिसांनी बघायची भूमिका घ्यायची. 19 लोकांना जाळेपर्यंत आपण थांबायचं म्हणून कदाचित पोलिसांनी घेतलेला तो निर्णय असेल. पण पोलिसांनी घेतलेली कारवाई जी आहे त्याच्यावर पोलीसच खुलासा करतील. इन्कम सरकारकडे तुमचे पैसे थकले, 2 कोटी रुपये थकले म्हणून तुम्ही 15 मुलांना पोलीस धरणार. उद्या जर ते माथे फिरूने त्या मुलांना जर त्यांचा जर एन्काउंटर केला असता किंवा त्यांना जर मारलं असतं तर त्याची जबाबदारी कोणाची. म्हणून असे माथे फिरू जे असतात ना ते खतरनाक असतात. उद्या हाच प्रकार पुन्हा एखाद्या वेळेला माझे पैसे थकले चला ओलीस धरा, हा प्रकार वाढीस लागू नये म्हणून जो कालची घटना जी झाली आणि त्याचं जे काही उत्तर पोलिसांनी दिलं, त्याला जे एन्काउंटर केलं ते अत्यंत योग्य केलं. तर विरोधकांनी या प्रकरणी सरकारनं पैसे का थकवले असा प्रश्न विचारलाय. नाही, सातत्याने महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय तर आहेच. भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला. हा काय माझा डेटा नाहीये, हा भारत सरकारचा आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा आहे. आणि रोज चॅनलवर कुठल्या ना कुठल्या गोष्टी सातत्याने, मग कोयता गँग असेल, महिलांवर होणारे अत्याचार असतील, फलटणची दुर्दैवी घटना असेल किंवा काल मुंबईत झालेली धक्कादायक घटना असेल, त्याच्यामुळे अर्थातच सातत्याने हा जो नवीन ट्रेंड महाराष्ट्रात येतोय हा महाराष्ट्राच्या हिताचा नाही. खरं म्हणजे काल पवईमध्ये जी दुर्दैवी घटना घडली होती, रोहित आर्याने निष्पाप असलेल्या काही मुलांना डांबून ठेवलं होतं आणि ओलीस ठेवलं होतं. परंतु मी मनापासून अभिनंदन करेन पवई पोलिसांचं की ज्यांनी अत्यंत कुशलतेने आणि बुद्धिचातुर्याने आरोपीला तर पकडलंच, पण त्या मुलांना सुद्धा सुरक्षितपणे बाहेर काढलेलं आहे. दुर्दैवाने सध्या महाराष्ट्रामध्ये क्राईम रेट जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. ते सगळ्या गोष्टी सोडून द्यावं. त्यांनी कोणाची नावं घेतली ती महत्वाची आहेत, त्याच्याशी त्याचे कॉल रेकॉर्ड तपासणं महत्वाचं आहे, ते कोणाशी बोलत होतात ते तपासणं महत्वाचं आहे. पण सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी जी पद्धत अवलंबली ही खूप चुकीची होती आणि त्याच्यामुळे त्याला त्याच्या अंगावर आलं. पण पोलिसांनी जर त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच त्यांना यश आलं असतं आणि बिल वेळेत मिळालं असतं, कदाचित ह्या प्रसंग उद्भवला. 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचं एन्काउंटर झालं. 17 मुलं सुखरूप सुटली आणि या ओलीस नाट्याचा दी एंड झाला. हा थरार संपला, पण मुंबईतल्या या थरारानं अनेक नव्या प्रश्नांना जन्म दिलाय.